एका साध्या प्रसंगावरून तुमच्या डोक्यामध्ये विचाराचं मोठं वादळ सुरू होतं का? आय थिंक सगळेच जण याला होय असं उत्तर देतात. आय थिंक म्हणजे एखाद्याने साध्या शब्दात काहीतरी म्हटलं ना किंवा एखादी छोटीशी चूक झाली ना की लागलाच आपला मेंदू. उद्या काय होईल? त्याचा अर्थ काय असेल? माझं काही वाईट तर होणार नाही ना? अशा पद्धतीने गडबड तर झालेली नाही ना? 100 काल्पनिक गोष्टी डोक्यामध्ये विचार करायला लागतो आपण. रात्री झोपताना डोकं शांत तर अजिबात नसतं. एवढे विचार फिरत राहतात, एवढी चक्र फिरत राहतात. शरीराने आपण बेडवर आणि मनाने मात्र आपण ते युद्ध लढतोय एक प्रकारे. विचार करा, ज्या गोष्टी अजून घडलेल्याच नाहीत, त्यांचा विचार करून आपण आत्ताचा आनंद, आत्ताची शांतता एकदम घालवून टाकतो. आणि याच अतिविचारांच्या चक्रापाठीमागची सायकोलॉजी सोबतच 5 मिनिटाची सायकोलॉजिकल ट्रिक पण आपण शिकूयात. ओके? जी याच्यातून तुम्हाला थांबवू शकेल. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? ओव्हर अनालिसिस ट्रॅप. वेगळं नाही काय. ओव्हर थिंकिंग म्हणजेच ओव्हर अनालिसिस ट्रॅप. म्हणजे एका गोष्टीला विनाकारणची चिरफड आपण म्हणू. जेव्हा आपल्या माणसाच्या मेंदूला अनसर्टेनिटी म्हणजे एक सिक्युरिटी नसते, खात्री नसते, भविष्याच्या बाबतीत एक माहिती नसतं की बाबा त्यावेळेसच भीती वाटते आणि मेंदू सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक परिस्थितीचे एकदम खोलवर घुसून विश्लेषण करायला लागतो. म्हणजे आपला मेंदू सुरक्षित राहण्यासाठी खोलवर त्याचे असं झालं तर, असं झालं तर, असं झालं तर अशा पद्धतीने विश्लेषण करायला सुरुवात करतो. आपल्या मेंदूला काय वाटतं? जास्त विचार केल्याने म्हणजे ह्या बाजूने विचार केल्याने, त्या बाजूने विचार केल्याने समस्या सुटेल. पण प्रत्यक्षात काय होतं? एनालिसिस पॅरालिसिस. म्हणजे काय? विचार खूप होतात, निर्णय आणि कृती काहीच होत नाही. एनालिसिस पॅरालिसिस. ओके? परिणामी मेंदूची ऊर्जा ज्याला आपण एनर्जी म्हणतो ती नष्ट होऊन जाते. मानसिक बर्नआउट येतो, थकवा येतो आणि भीती वाढतच जाते. ओव्हर थिंकिंग होणे स्पष्ट आहे की मनशक्ती विचलित आहे. ओके. आता याच्यातून बाहेर पडण्यासाठी एकदम सोप्या ट्रिक्स सांगते. 5, 4, 3, 2, 1 ग्राउंड टेक्निक. म्हणजे ज्यावेळेस डोक्यामध्ये एकदम असं वादळ सुरू असेल ना, त्यावेळेस थांबायचं. आपले जे सेन्सेस आहेत ना, त्या सेन्सेसला कामाला लावायचं. 5 गोष्टी बघायच्या. 1, 2, 3, 4, 5. 4 गोष्टींना टच करायचा, जाणवून द्यायचा. 3 गोष्टी आवाज ऐकायचा. याचा येतोय का, त्याचा येतोय का, त्याचा 2 गोष्टींचा वास घ्यायचा आणि एक श्वास खोलवर घ्यायचा. ही पद्धत तुमच्या मेंदूला आहे ना, जे इमॅजिनेशनचं वर्ल्ड आहे ना, त्याच्यातून वर्तमान काळात म्हणजे प्रेझेंट मोमेंटमध्ये घेऊन येईल. आणि दुसरं, जे काही विचार होत आहेत ना, जो ब्रेन डंप म्हणतोय आपण, कचरा म्हणतोय, त्या गोष्टींचा विचार फक्त करायचा नाही, त्याचं लिहून काढायचं. प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती मेंदू असा असा विचार करतोय. म्हणजे होतं काय, आपण लिहून काढलं ना, त्यावेळेस आपल्या डोक्यात परत तोच विचार येण्याचे, अरे हा पॉइंट मी लिहिलेला आहे. ओके. त्यावेळेस आणि सोबतच मेंदूला असंही वाटतं की आता समस्या तर बाहेर पडलीये आणि तो लगेच शांत होतो. अतिविचार केल्याने कधीच प्रॉब्लेम सुटत नाही, कधीच सुटत नाही. उलट तो जास्त मोठा दिसायला लागतो. त्यामुळे वर्तमानात जगायला शिका आणि शांत मनच योग्य निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे खास वर्तमानात जगायला शिका. पण जर तुमची ओव्हर थिंकिंगची ही सवय तुम्हाला सुटतच नाहीये, कायम झोप उडवतच आहे आणि तुम्ही कामावर फोकस करू शकत नाहीयेत, तर कमेंटमध्ये पिन केलेल्या लिंकवर क्लिक करून स्वतःची मानसिक टेस्ट द्या. 20 सोप्या प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्ही घर बसल्या हा स्कोर जाणून घ्या. बरं, हा स्कोर जाणून घेतल्यानंतर जर तुम्हाला ओव्हर थिंकिंग बंद करण्याचं शिकायचं आहे आणि त्याच्यात तुम्हाला कोणाची तरी मदत हवी आहे, तर शुअर ज्यांच्या मार्फत व्हिडिओ तुम्हाला मिळालाय त्यांना कॉन्टॅक्ट करा. मनशक्ती नेटवर्क तुमचा हा ओव्हर थिंकिंग बंद करणारा पार्टनर डेफिनेटली होण्यासाठी तयार आहे. ओके? तर चला मग स्वतःला बदलूया. ऑल द बेस्ट.